हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 28 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे हॉस्पिटलमधून सगळे घरी येतात तेव्हा शमिका विचारते कसं आहे आता समीर दादा. तेव्हा यशवंत बोलतो ठीक आहे. आता शमिका, तुला माहिती आहे आज तुझ्या मावशीने काय केलं? ती दिसते अशी पण ती काय करू शकते ना. तेवढ्यात शुभा बोलते ठीक आहे. शमिका बाळा, तू काही खाल्लंस? तेव्हा शमिका बोलते हो मी खाल्लंय. तुम्हाला भूक लागली असेल ना, आता मी पोळी भाजी गरम करून आणू का? तेव्हा यशवंत बोलतो हो कर. तेव्हा शुभा बोलते की शमिका माझ्यासाठी नको. तेव्हा शमिका बोलते तुझ्यासाठी कॉफी करू का? तेव्हा शुभाला ते आठवतं की तिने प्रण घेतलेला असतो की जोपर्यंत समीर स्वतःच्या पायावर उभं बाहेर येत नाही हॉस्पिटलमधून तोपर्यंत ती फक्त एक वेळ अन्न ग्रहण करणार असते. तेव्हा शुभा शमिकाला बोलते नाही नको, मला काहीही नको. तेव्हा स्वीटी तिला पाणी देते. तेव्हा शुभा बोलते नाही नको आणि म्हणून खोलीत चालली जाते. इकडे सीमा आणि मकरंद असतात. तेव्हा मकरंद सीमाला बोलतो वहिनी मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणूनच मी मागे थांबलोय. तेव्हा सीमा बोलते मग बोल ना. तेव्हा मकरंद बोलतो आपल्या घरासाठी पूर्वी एका बिल्डरने तुला अप्रोच केलं होतं, आठवतं? तेव्हा सीमा बोलते हो मग त्याचं काय? तेव्हा मकरंद बोलतो तेव्हा तू मला विचारलं होतंस की जेव्हा आपल्याला आपल्या हक्काची वेळ येईल तेव्हा तू कोणाच्या बाजूने उभं राहशील. तेव्हा सीमाला मकरंदला जी ते प्रॉमिस करते ते आठवतं. तेव्हा मकरंद बोलतो आता ती वेळ आली. तेव्हा सीमा स्माईल करते आणि उठते आणि बोलते म्हणजे? तेव्हा मकरंद बोलतो आपल्या बोरथळच्या घरामध्ये एका बिल्डरला इंटरेस्ट आहे. तेव्हा सीमा बोलते अच्छा. तेव्हा मकरंद बोलतो हे बघ वहिनी, आत्ता आपल्या घरामध्ये सगळ्यांना पैशांची खूपच गरज आहे, हे तुलाही माहिती आहे आणि बाबांनी क्लिअरली सांगितले की त्यांच्याकडे आत्ता आपल्यासाठी पैसे नाहीत. तेव्हा मकरंद बोलतो त्यामुळे मला वाटतं की आपण त्या बिल्डरच्या ऑफरचा विचार करायला पाहिजे. इकडे रूममध्ये यशवंत विचारत असतो. तेव्हा शुभा बोलते काय हो, कसला विचार करतायत? इकडे मकरंद सीमाला सांगतो नारडा बिल्डर नाव आहे त्याचा माणूस आला होता मला बोरथळच्या घरी भेटायला. तेव्हा सीमा बोलते काय सांगतोयस? तेव्हा मकरंद बोलतो आणि मला वाटतं 1 करोड तरी भेटतील या डीलमध्ये. तेव्हा मकरंद बोलतो आणि ऑफकोर्स त्यात तुमचाही हिस्सा असेलच. तेव्हा सीमा बोलते अरे पण आई बाबा, एक वेळ मी समीरला समजावू शकेल पण आईबाबांचं काय करायचं? तेव्हा सीमा बोलते मला नाही वाटत ते तयार होतील, तुला माहिती याआधीही मी खूप प्रयत्न केलेत. तेव्हा मकरंद बोलतो आय नो, पण काहीही केलं यावेळी जमवायलाच पाहिजे. अगं दादाचा माझ्या फ्युचरचा प्रश्न आहे आणि दादाचाही. तेव्हा सीमा बोलते अगदी पटते मला, पण हे सगळं कसं करायचं? म्हणजे तू जमवशील? तेव्हा मकरंद बोलतो जमवशील आणि हसतो वहिनी अर्धं काम ऑलरेडी झालंय माझं. तेव्हा सीमा बोलते म्हणजे? तेव्हा मकरंद बोलतो बोरथळच्या घराच्या पेपर्सवर आईबाबांच्या ऑलरेडी सह्या आहेत, पण सध्या एकच प्रॉब्लेम आहे. तेव्हा शुभा यशवंतकडे येते आणि बोलते अहो कसला विचार करतायत? तेव्हा यशवंत बोलतो ही बरणी महिन्याभरातच अर्धी रिकामी झाली शुभा. तेव्हा शुभा बोलते नुसतं असं बरणीकडे बघून कसं चालेल? तेव्हा यशवंत बोलतो 5 लाख रुपये गेले. तेव्हा शुभा बोलते हो पण त्याचा काय दोष? त्याने खूप प्रयत्न केला. त्याला दोष देत नाहीये ग, पण एवढ्या मेहनतीने गोळा केलेले पैसे ते चोरांच्या खिशात गेले ना, त्याचं मला वाईट वाटतंय. हा ते समीरला उपयोगी पडले ना आपल्याला. तेव्हा शुभा बोलते अहो आपण पोलिसात जायला हवं. यशवंत शुभाला सांगत असतो मी नानाला फोन केला होता, तो पण म्हणाला की आपण पोलिसात कंप्लेंट करू. तेव्हा यशवंत बोलतो शुभा शेंबडे पोर पण सांगेल ग, ते पैसे काय आपल्याला परत आता मिळणार नाहीत. इकडे सीमा मकरंदला बोलत असते की खरं आहे तुझं, समीर सही नाही करणार. तेव्हा मकरंद बोलतो पण त्याची सही आपल्याला घ्यावीच लागेल वहिनी. तेव्हा सीमा बोलते हो आणि तीही आजच. तेव्हा मकरंद बोलतो अगं आज कसं शक्य आहे? तेव्हा मकरंद बोलतो अगं तू शुद्धीवरही नाही. तेव्हा सीमा बोलते तेच तर सांगते मी, जाऊन बघ एकदा त्याच्याकडे आणि आपल्याला जर सहीन घ्यायची असेल ना तर याहून चांगली संधी आपल्याकडे नाही आहे. एकदा तो जर औषधांच्या ग्लानीतून बाहेर आला तर प्रॉब्लेम आपल्यालाच होईल ना. तेवढ्यात तिथे नर्स येते आणि बोलते कोणाला तरी एकालाच थांबता येईल. तेव्हा मकरंद बोलतो 1 मिनिट तर बोलू शकतो. तेव्हा नर्स बोलते नाही, डॉक्टर आले तर आम्हालाच बोलतील. तेव्हा सीमा बोलते सिस्टर ऐका ना प्लीज, हा ना पेशंटचा भाऊ आहे, तो 3 वर्षासाठी परदेशात चालला आहे. तेव्हा मकरंद सीमाकडे बघतो. तेव्हा सीमा बोलते प्लीज त्याला भेटू द्या ना प्लीज, फक्त 5 मिनिट प्लीज. तेव्हा मकरंद आणि सीमा पटकन जातात. इकडे यशवंत म्हणतो गेले 5 लाख रुपये गेले. तेव्हा शुभा बोलते अहो असं धीर सोडून कसं चालेल, आपला समीर वाचला ते बघा ना. तेव्हा यशवंत बोलतो हां ते बरोबर आहे. तेव्हा यशवंत शुभाकडे बघतो आणि बोलतो शुभा तू मगाशी कॉफी का नाही म्हणालीस? तेव्हा शुभा बोलते असंच. तेव्हा यशवंत बोलतो आणि तू हॉस्पिटलमध्ये देवासमोर उभं राहून काय बोलत होतीस? तेव्हा शुभा बोलते काय बोलणार दुसरं, देवासमोर हात जोडून विनंती केली की माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं कर म्हणून. तेव्हा सीमा आणि मकरंद समीरकडे येतात. तेव्हा मकरंद तिथे बघतो आणि बोलतो दादा. तेव्हा समीर झोपेत बरमळत असतो की मक्या निघायला हवं रे, आपण आई घरात वाट बघत असेल ना. तेव्हा मकरंद बोलतो काय? तेव्हा समीर बोलतो सकाळ झाली का सकाळ? तेव्हा मकरंद बोलतो हो अरे म्हणजे आता होईलच सकाळ, बरं ऐक ना दादा एक छोटंसं काम होतं. तेव्हा मकरंद बोलतो हे बघ हे पेपर्स आहेत, इन्शुरन्स फॉर्म आहे, यावर तुझी सही लागणार आहे. तेव्हा समीर बेशुद्ध अवस्थेतच बोलतो की सही केली मी, म्हणजे तो गुंगीत असतो आणि पुन्हा बोलतो मी सही केली आहे. तेव्हा समीर बोलतो पैसे. तेव्हा मकरंद बोलतो कसले पैसे? तेव्हा समीर बोलतो आई बरी आहे ना?
तेव्हा मकरंद बोलतो हो दादा आई बरी आहे, तू सही करतोयस ना फॉर्मवर. तेव्हा समीर बोलतो कसली सही. तेव्हा मकरंद बोलतो दादा मी आत्ताच म्हटलं तुला की फॉर्मवर इन्शुरन्स फॉर्म आहे त्यावर सही करायची आहे, त्यावर त्याचा तुलाच फायदा आहे. फॉर्म सबमिट करायचा आहे ना, हे दर कर साईन. तेव्हा समीर बोलतो सीमा आहे का रे. तेव्हा सीमा बोलते हो समीर मीच आहे. तेव्हा समीर मकरंदला खुणवतो. मकरंद समीरच्या जवळ जातो आणि बोलतो काय झालं दादा. तेव्हा समीर बोलतो सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करतोय का रे. तेव्हा समीर बोलतो नाही करू शकणार कोणीच, कारण माझ्याकडे इस्टेटच नाही आहे, माझ्याकडे तर नोकरी पण नाही आहे. तेव्हा मकरंद हसतो आणि बोलतो दादा कमाल आहेस रे तू, म्हणजे इतक्या त्रासातही विनोद करण्याची. तेव्हा मकरंद समीरकडनं साईन करून घेतो. समीरही गोळ्या टॅबलेटच्या धुंदीमध्ये साईन करतो. तेव्हा मकरंद बोलतो थँक्यू दादा, काळजी घे. तेव्हा मकरंद सीमाकडे बघतो आणि स्माईल करतो. सीमाही त्याच्याकडे बघून स्माईल करते. अशा प्रकारे ते दोघं साईन घेऊन त्यांचा हेतू साध्य करतात. इकडे शुभाला स्वप्न पडतं आणि शुभा घाईघाईत उठते आणि बोलते अहो हे बघा घरावरती वीज कोसळली आहे, हे बघा काय झालं. तेव्हा यशवंत शुभाला भानावर आणतो आणि बोलतो शांत हो. तेव्हा यशवंत बोलतो शुभा तुला वाईट स्वप्न पडलं होतं शुभा. इकडे शुभा किचनमध्ये येते आणि बघते तर स्वीटी तिथे असते आणि तिला विचारते की काय झालं. तेव्हा स्वीटी बोलते आई मैं पाणी पीने आई थी वैसे भी मुझे नींद नहीं आ रही. तेव्हा शुभा विचारते का. तेव्हा स्वीटी उत्तर देते कॉफी पी थी ना. तेव्हा शुभा बोलते मकरंद झोपला आहे ना. तेव्हा स्वीटी बोलते आई तो अजून आलाच नाही आहे. तेव्हा शुभा बोलते म्हणजे तो अजून हॉस्पिटलमध्येच आहे, तशी सीमा आहे तिकडे आणि त्याला जास्त वेळ थांबूही नाही देणार. तेव्हा स्वीटी बोलते आई आप सोई नहीं अभी तक. तेव्हा शुभा बोलते झोपलेच होते मी, म्हणजे खूप वाईट स्वप्न पडलं मला, खूप वाईट. सीमा आणि मकरंद बाहेर येतो आणि तेव्हा मकरंद बोलतो आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार वहिनी. तेव्हा मकरंद बोलतो इतके दिवस ते जे बोरथळचं घर पडलेलं आपल्या कामी येणार आहे. तेव्हा मकरंद सीमाला बोलतो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा सीमाही हसते आणि हात मिळवते. तेव्हा सीमा बोलते थँक्स मकरंद, जे करायला मी इतके दिवस धडपड केली पण ते तू आज करून दाखवलंस. पण तुला काय माहिती, पण तुला काय वाटलं हे तू घडून आणलंस. अरे तू फक्त एक पपेट आहे ज्याच्या दोऱ्या सीमाच्या हातामध्ये. तू कितीही उड्या मारल्यास ना तरी होईल ते जे मला हवं आहे. इकडे स्वीटी शुभाला विचारत असते बुरा सपना मतलब. तेव्हा शुभा बोलते आपल्या घरावरती वीज कोसळली होती स्वीटी. तेव्हा स्वीटी बोलते आई आप घबराए मत, बघा आपलं घर सेफ आहे. तेव्हा शुभा बोलते हे घर नाही स्वीटी, आपलं बोरथळचं घर. ज्या घराची स्वप्न हे दिवस रात्र बघत असतात हे त्यांच्या स्वप्नांचं घर. त्या बोरथळच्या घरावर वीज कोसळली, यांचं स्वप्न जळून खाक झालं. तेवढ्या इकडे दुसऱ्या दिवशी समीक्षा जोरात ओरडते समीर दादा आला, समीर दादा आला, मावशी समीर दादा आला ग. तेव्हा शमिका बोलते हे काय ऑप्शनाचं ताट, कुणाचं बड्डे आहे का. तेव्हा शुभा बोलते अगं तुझा समीर दादा एवढ्या जीवावर बेतवून परत आला नाही का, मग त्याचं स्वागत नको करायला.